मशीनवरच्या मतदानावर लोकांचा विश्वास नाही असं देशातल्या कानाकोपऱ्यात पाहिलं जातं, ऐकलं जातं. आणि म्हणून राज ठाकरेंची ही जुनी मागणी आहे की बॅलेटवर मतदान व्हावं. सर, या ठिकाणी आज कॉक्रोच जनता पार्टीचा जंतर मंतरवर एल्गार बघायला मिळाला आहे, काय सांगा? सगळ्या देशातले तरुण एकत्रित येत आहेत असं दिसतंय आणि परीक्षा पारदर्शीपणानं व्हाव्यात आणि परीक्षेमध्ये कुठेही वेगळा जो प्रकार पेपर लीक आणि बाकीच्या गोष्टीचा झाला तो होऊ नये ही मागणी त्यांनी हातात घेतलेली दिसते. आणि त्यामुळं त्यांना दिल्लीमध्ये आज प्रतिसाद मिळाला आहे. याच्यावरूनच फडणवीस म्हटलेले आहे की अराजकतावादी मनसुबे उघड झालेले. फडणवीसांनी या आंदोलनावरून टीका केली. तर एक तरुण अमेरिकेहून आला, त्याने आंदोलन केलं. त्याला काही लोक नुसत्या सोशल मीडियाच्या संदेशावरून एकत्रित येऊन पाठिंबा द्यायला लागली. मला वाटतं की लोकभावना आहे आणि त्या बाबतीत सरकारने देखील तेवढी गांभीर्याने दखल घेतली. ते तुमच्या ज्या काही त्रुटी आहेत व्यवस्थेच्या त्या सुधारायचा आग्रह करत आहेत. ते काही तुमचं सरकार बदला म्हणून आज म्हणत नाही आहे. त्यामुळं त्याची योग्य नोंद घेऊन सरकारने दुरुस्त्या करणं गरजेचं आहे. सर, विजय वडेट्टीवार असतील, संजय राऊत असतील, यांचं असं म्हणणं की विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा पुढे बाजार होतो. विजय वडेट्टीवारांनी तर थेट आरोप लावला आहे की 5-5 लाख रुपये देऊन 2-2 लाख रुपये देऊन आमचे नगरसेवक पडवले जात आहेत. काय की विधान परिषदेच्या या निवडणुका हात वर करून पाहिजेत. त्या गुप्त मतदानानं ठेवल्यामुळे अनेक फायदे झालेले आहेत आणि त्यामुळे हात वर करून मतदान होणं जास्त गरजेचं आहे. सर, सध्या विधान परिषदेची निवडणूक चालू आहे, मात्र जळगाव आणि नाशिक खूप मोठं चर्चेत आलेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. गिरीश महाजनांना कुठंतरी बंडखोरीवर अपयश मिळतं आहे, बंडखोरी जे उमेदवार आहे त्याच्यावरती, आणि युतीमध्येच रस्सीखेच पाहायला मिळतं आहे. नाही, आता सगळं मिटलं असं मी ऐकलं. आणि अनिल चौधरी आणखीन एक कोणतरी कडे आपल्या उमेदवारीवर ठाम आहे. ज्या प्रकारे नाशिकमध्ये गीते या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला नाहीये, तर त्यांचं असं म्हणणं आहे रेश्मा काळेंचं की गीते यांनी जर शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आम्ही इकडे पाठिंबा देऊ. त्या निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अजून कुठेही ते प्रकरण मिटलेलं नाहीये. त्याकरता गिरीश महाजन यांना दिल्लीला जावं लागतं तातडीने. बघतील, ते काहीतरी करतील. शेवटी सत्ता असल्यामुळे तुला हे देतो असं करून मिठवामिठी होऊन